12 तास उलटले तरी तो कारखाना धगधगत. एकाचा दुर्दैवी मृत्यू. नावगे क्रॉस नजीकच्या स्नेहम इंटरनॅशनल या कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाल्याची घटना काल मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. ही आग इतकी भीषण होती की आज बुधवारी सकाळी 12 तास उलटून गेले तरी धुमसत असलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून सुरूच होता. या दुर्घटनेत 3 कामगार गंभीर जखमी झाले असून दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव यल्लप्पा सन्नप्पा गुंड्यानावर, वय 19, राहणे मार्कंडेय नगर, बेळगाव असे. तर गंभीर जखमी असलेले मारुती कारवेकर, वय 32, यल्लप्पा पाटील, वय 35 आणि रणजित पाटील, वय 39 असे आहेत. या सर्व जखमींना केएलई इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी आग पेटत असलेल्या खिडकीचे तावदाने तोडून आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनॅंग, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी त्वरेने घटनास्थळी दाखल झाले. हे अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी ठाण मांडून परिस्थिती हाताळत होते. अग्निशामक दल काल रात्रीपासून बाहेरून पाण्याची फवारणी करून आग विझवण्याचा अथक प्रयत्न करणारा अग्निशामकचे जवान आज सकाळी देखील बेचिराख झालेल्या कारखान्याच्या आतील बाजूस जाऊन धुमसणारी आग विझवण्याचा प्रयत्न करत दिसताना होते. जळणारी लाकडे व इतर साहित्य जेसीबीच्या सहाय्याने बाजूला सारण्यात येत होते. आग लागली त्यावेळी सदर कारखान्यात 160 कामगार होते. त्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सदर घटनेत 3 जण गंभीर जखमी तर एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेला कामगार दुर्दैवाने लिफ्टमध्ये अडकून पडला होता. जीव वाचवण्यासाठी कोणताच मार्ग नसल्यामुळे त्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला. दरम्यान लिफ्टमध्ये एक कामगार अडकल्याचा संशय येताच एसडीआरएफ आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडून मेटल कटरच्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजा कापून दुर्दैवी यल्लप्पा गुंड्यानावर या युवा कामगाराला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत तो गतप्राण झाला होता.